एक वेळासाठी असं वाटलं होतं का नाही की नाही ड्रोन दरीत गेला म्हणलं, आता ड्रोन आता माघार येत नाही. काय 1:13 रात्रीचा टाईम बघा. 1:13 झालती या आणि मी सदलाक 5 गणीमध्ये ह्या डंपरमध्ये आहे. आणि वेलकम टू पुणे. जोगो भावांनो, फायनली ड्रोन हातामध्ये आला आहे माझ्या. भयंकर परिस्थिती एकदम. इथनं कसं उतरत असतेली, कसं जात असतेली इथनं. ही समोर बघा, ह्या तलवारीनं एका दिवसामध्ये 600 माणसं मारली ती भावांनो अफजल खानाची. मी हैराण झालो पूर्णपणे. लेवलमध्ये दगड ती भाऊ, एका लेवलमध्ये दगडा. हे कोंड तिकडं जर बघितलं ना तरी मध्ये कुठं एक डिमकोळा निघलेला दिसणार नाही तुम्हाला. अशी काम आहे मित्रांनो. गुड मॉर्निंग, मी एमएच फडेफाडर. स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. आत्ता सध्याला भावांनो मी प्रतापगडावरती या ज्या ठिकाणी भावांनो छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला होता, ती कबर तेव्हा तिथं खाली आहे. अफजल खानाची कबर तिकडे साईडला आहे. आणि काय धुकं आणि काय नजारा झाला आणि काय व्ह्यू झाला तुम्ही बघू शकता. आणि इकडे साईड नाही बघा का सूर्य निघायला लागला आहे. आणि मला जो सीन पण होता सेम टू सेम हा सीन यायला लागलेला आहे. आता थोड्याच वेळानं ते वरती येईल आणि मग मी नंतरनं आपल्या जगोहनं ड्रोन शॉट घेईल. मस्त रातचा आपला मुक्काम ह्या ठिकाणी झाला होता. ह्या इथं मस्त काल रात्री ट्रेन लावला होता. गावातल्या समजा माणसांनी एकदम मस्त मदत केली आहे. इथं 1-1.5 तासामध्ये आपल्याला खाली निघायचं आहे. त्यामुळे जेवढं पटापटा एक्सप्लोर करणं होतं तेवढ्या पटापट एक्सप्लोर करू. दिवसवरती यायला लागला आहे त्यामुळं मी एकदम सण चालत एकदम सणात निघालो आहे. कारण की मला घ्यायचं आहे ड्रोन सीन. त्यामुळे सणात दिवसभर आला. पण बघसर तर मी म्हणलं दिवसाला याला 2 मिनिट लेट होईल, 1 मिनिटात तर बघसर आला या. त्यामुळे सण निघायला लागलं मला. आईशपथ आलावर ही बघा हे का आलावर ह्या काय का बघसर दिवसभर येतो या. भावनो मी कुठल्या ठिकाणी आहे तुम्हाला माहिती आहे का? मी कुठल्या ठिकाणी आहे, मी त्या ठिकाणी भाई ज्या ठिकाणी भावनो काय झालं होतं तुम्हाला सांगायची गरज नाही. काय म्हणजे ही बघा ही बाथरूममध्ये बरं का. तुम्हाला मी नंतर समजा गोष्ट सांगणार आहे, पण त्याआधी आपण ना चांगलं ड्रोन सीन घेऊया. हां चला. मी सांगू शकत नाही तुम्हाला मला काय वाटतंय. अरे काय मॉल असन 350 वर्षापूर्वी इथं छत्रपती शिवाजी महाराज होतं, आपलं मावळं होतं. अरे विचार करा जरा थोडा तुम्ही प्रॅक्टिकली म्हणत. आणि त्या ठिकाणी आपण आहे. चला काल आपण हे का ह्या रस्त्यानं आलतो का ह्या हे पुलावरनं असं चालतो जंगलातनं. हा जंगलामधनं किल्ला कसाच दिसत नाही भाऊ. बघा का खाल्लं किल्ला दिसतच नाही. खाल्लं कुठनं कोण बघितलं तुम्हाला किल्ला दिसत नाही. मी काल किती वेळा बघितलाय मला किल्ला दिसला नाही. महाराजांना किल्ला असल्या ठिकाणी बांधलाय का नाही म्हणजे ती कुणाला कळूनच लागेल की नीटनेटका किल्ला बांधलाय कुठं. आणि जर कळला तर अशा मोठ्या पठारावरनं कळतो या. मोठ्या अशा गडांवरतं मोठ्या अशा डोंगरावरनं कळतोय किल्ला कुठची काय नेमका ते. वा आता आपण निघालेलो भावांनो झेंडा बुरुज कडल्या साईडला. तर आता इथनं आपण आत निघालोय झेंडा बुरुजला. या इकडे या. ही बघा ओके आलोय बघा. ही आहे का नाही ही पूर्ण झेंडा बुरुज आहे. झेंडा बुरुज असं का म्हणलं जातं, ह्याच्यावरती झेंडा आहे आणि हा पूर्ण बुरुज आहे त्यामुळे ह्याला झेंडा बुरुज म्हणलं जातं. ही काय आहे ही पूर्वीच्या जमान्यामधली बाथरूम आहे बघा. ही बाथरूम मध्ये पहिल्या काळांमधली बघा कशी येते म्हणजे. आणि ह्या इथं असा पडदा एवढा काहीतरी लावत असतील त्या काळामध्ये. बघितलं कसं आहे ते.
पूर्वीच्या लढाईच्या काळामध्ये ज्यावेळेस भावांनो सैनिक येत होतं नाही, मग ज्यावेळेस दुश्मन येत होतं त्यावेळेस भावांनो भालं फेकण्यासाठी हे काय वापर होता. कुठे गेला येत नाही हे का ह्याचा वापर होता. इथनं भालं फेकण्यासाठी हवा. इथनं कसा पण निशाण लावू शकतो. इथनं भालं फेकायचं दान 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 दान. समोरून जाऊन येस्तोर माकडांनी काय हाल केले माहिती आहे का तुम्हाला दाखवतो. माकडानं टेंट ज्यात मग ठेवतो तेव्हा समजा फाडलं हो का, हे कुंड हे हे समजा फाडलं आहे. आता टेंट ठेवायची मुश्किल आहे थोडी, पण नामुमकिन नाही. अरे जब हौसले बुलंद हो तो हमें कोई थोड़ी रोक सकता है. सही बात है ना. सगळ्यात साप बघा, तो कसा साप निघालाय पोवत 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 ते बघा. प्रतापगडवरच्या भवानी मातेच्या मंदिरापाशी आलोय आणि आल्या आल्या मला इथं काय बघायला मिळतं या ही तोफा. ही जी तोफाची का नाही, आता ही सांगतो आपण कशी दगड फोडला पार हिरीमध्ये वापरतो, ही त्या काळामधली ही पार आहे बघा. विचार करा, म्हणजे आताच्या माणसाला ही पारी नीट हलणार पण नाही त्या, मग त्या काळामध्ये लोकांच्या अंगात ताकद किती असतील थोडा विचार करा नॉर्मल. आणि ही तोफ आहे का नाही बघा, ही तोफ मला जिथपर्यंत शक्य वाटतं ना, ही तोफ आहे का नाही, ही तोफ अशी खांद्यावर घेऊन अशी चालायची. ही इथं खांद्यावर आणि ही इथं पुढं आणि असं धरून चालायची आणि अटॅक करण्यासाठी ही आहे बघा. तर 1 2 3 4 5 म्हणजे माझं डोकं फिरलं हिला बघून. खरं सांगायचं तर हिला सोनं, अक्षरशः सोनं, हिला सोनं तलवारीला. मध्ये 600 माणसं मारली ती भावांनो अफजल खानाची. मी हैराण झालो पूर्णपणे. काय तलवार आहे हे वेळ इथं नाव आहे तेव्हा हे जेव्हा सोन्यात नाव आहे. हे काही सोनं आहे का, ही समजा हे काही सोनं आहे. हात लावू शकतो हिला हे हिला सोनं इथं पूर्णपणे. आणि ही बघा हे एक काय मी सांगू शकत नाही. ही बघा ही तोपाचा गोळा आहे, उचलून बघू शकतो किती आयुष्यपत. अयो भावांना ही लगभग 20 किलोचं आहे. 20 किलो वजन आहे यातमध्ये. बापरे. एक आहे सध्याला किती एक आहे. विचार करा त्या काळामध्ये असलं तोपाचं गोळ कितीतरी असतील. प्रत्येक सैन्याने धरायचा म्हणता, म्हणजे असं धरायचा एका हातामध्ये धरायचा ठेवायचा, एका हातात धरून ठेवायचा. त्यांच्यासाठी हे म्हणजे काहीच नव्हतं. एकदम आपण कसा चेंडू चालतो त्यांच्यासाठी हे होतं. हंबीरराव मोहित्यांची तलवार आहे भावांनो, जोक नाही. हे तसं धरायचं वार 7 मध्ये दगडा ते भाऊ एका लेवलमध्ये दगडा. हे कोंड तिकडं जर बघितलं ना तरी मध्ये कुठं एक डिमकोळा निघलेला दिसणार नाही तुम्हाला. अशी काम माहिती ही बघा. हे बघा कसं बसवलंय. ह्याचा नाद नाही करायचा. तुम्ही कितीही मोठी आर्किटेक्चर आहे ना, काहीच उपयोग नाही. ह्याच्या पुढे काहीच नाही ते. मसाला ताक जरा थोडं भावानं पिवा म्हणलं. खालनं आलो, आई भवानीच्या मंदिराकडून आलो आणि आता इथं बसलो या. आता थोडं मसाला ताक घेतो या. मामाच्यात एकदम मस्त मसाला ताक. थोडी मलाई जरा थोडी जास्त द्यावं. हां आता समोरच निघालो मी. जाम थकून गेलो या. आज ना माझं पोट ना जरा थोडं गार राहील, म्हणजे मला ना अजून तुम्हाला चांगलं जास्त छान दाखवायला येईल. बाले किल्ल्याकडे जायचं आहे आपल्याला. पण ह्या इथं बघतोय मी एवढं मोठं झाड उगवलं ह्याच्यावर. हे बघावा किती मोठं झाड उगवलं बघितलं का बघा. कसलं भारी. आल्या इथं पूर्वीच्या काळामध्ये शरबाची चिन्ह असायची दरवाज्यावरती. पण हे शरब नसून हे दुसरंच काहीतरी वेगळंच चित्रकला आहे. दरवाजा बसवण्यासाठी बघा इथं दरवाजाचं असं ते असायचं. तर भावांनो आता आपण आलेलो केदारेश्वरच्या मंदिरापाशी. तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि तुम्हाला पण घडवून देतो. ही आहे केदारेश्वराचं मंदिर. ही केदारेश्वराची पिंड आहे बघा. ही किती भारी आहे. आणि समोर नंदी महाराज. मी तुम्हाला मंदिर दाखवलं का नाही केदारेश्वराचं. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खानाची भेट घ्यायला खाली गेलो होतं नाही, त्यावेळेस आधी इथनं दर्शन घेऊन गेले होतं आणि नंतर सुखरूप पण आलं होतं माघारी. म्हणजे महादेवाचा डोक्यावरती खूप मोठा हात होता आणि आई अंबाबाईचा आशीर्वाद तर होताच होता.
तर असं काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं मोठं स्वराज्य उभा केलं. आपल्याला 2 गुंठ जागा घ्यायला जमत नाही रे. 2 गुंठ जागा छत्रपती शिवाजी महाराजांना अख्खं स्वराज्य कसं उभा केलं असं जरा थोडे कल्पना राहून द्या. म्हणजे एकाच माणसाच्या मनामध्ये एवढं मोठं मोठं विचार. मला वाटतं ही चोर दरवाजा आहे बहुतेक. हां, ही चोर दरवाजा आहे. इथनं कसं उतरत असतील, कसं जात असतील इथनं. ही समोर बघा, इथनं कसं उतरत असतील, कसं जात असतील. आई शपथ, नॉट पॉसिबल. आम्हाला रात्री 12 वाजता जंगलात जायचं म्हणलं तरी भ्या वाटतं, आम्हाला नको वाटतं. सोपं नाही, प्रॅक्टिकली विचार केला तर सोपं नाही. आई शपथ, तेव्हा ड्रोन पडला ते बघा. 2 दिवसामध्ये 2दा ड्रोन. आता चोर वाटून खाली उतरून मला ड्रोन काढायचा आहे माझा. ते बघा जगोभाऊ खाली पडला तिथं. चला नाही लावते आता. इथं अक्षरशः अशी कंडिशन होती की खाल्ल्या साईडला 1000 फूट खोल दरी होती आणि ही प्रतापगडाची चोरवाट आहे. आणि ह्या इथं माझा ड्रोन फक्त आणि फक्त एका फांदीमध्ये छोट्या अडकला. जे काढून टाकलेलं गवत असतं त्या गवताच्या फांदीमध्ये अडकला आहे. जर तिथं नसता थांबला ना तर डायरेक्ट माझा ड्रोन हा खाली दरीत होता. तर मी नुसतं बघत होतो आणि माझ्या डोक्यात एकच होतं फक्त की एक तर ड्रोन काढायचा, नाहीतर पॉटरला रशी बांधून ह्या इथनं अँगलला खाली उतरून ड्रोन काढायचा. आणि मी खूप जास्त सावधगिरीनं, खूप जास्त काळजीपूर्वक इथनं खाली उतरलो अँगलला धरून. त्यानंतरनं साईडला गेलो, तिकडे एक लाकूड तोडलं आणि इथं खूप जास्त स्किप रोड आहे, पूर्ण माती आहे. पाय जर घसरला ना तर खूप जास्त भयंकर ह्याचा अंदाज होणार होता. तर त्यामुळं साईडला जाऊन एक लाकूड तोडलं आणि त्यानंतरनं मग इकडं वरती आलो आणि पुढं काय झालं आता तुम्हीच बघा थोडं. आता ह्या इथं मी लाकूड घेऊन तर काठी हातात घेऊन आलो, कारण की माझी ग्रिप जरा थोडी चांगली बना म्हणून. पण डोक्यामध्ये एक आयडिया आली की झाडाच्या बुडातनं ह्या मोठ्या मला पुढल्या साईडला रस्ता होता नॉर्मल जायला. तर मग मी पाठीमागं ही लाकूड इकडे साईडला फेकलं मला मदतीसाठी. त्यानंतर मी अँगलला धरून वर आलो आणि दुसऱ्या साईडने इकडे पडायला गेलो आणि मग तिथनं मग बघितलं आपल्या ड्रोनला काढा येत आहे का. चला बघू आता पुढं काय होतं आहे ते. जगोभाऊ, भावांनो, फायनली ड्रोन हातामध्ये आला आहे माझ्या. भयंकर परिस्थिती एकदम. हाय शपथ, माझा जगोभाऊ. शेट. ओके, फायनली त्या झाडाच्या फांदीमुळे माझा आज ड्रोन वाचला, नाहीतर भयंकर परिस्थिती निर्माण होती माझ्यावर. आपल्या जगभाऊच्या दोन्ही पण मोटरा पूर्णपणे बंद पडल्या त्या. माझा निमाच किल्ला झाला आहे बघून. माझ्या काळजात माझ्या दुख व्हायला लागली, दुख व्हायला लागली. मी खाली निघालो आता सायकलीकडे आणि तिथनं मला ते बघितलं पाहिजे. आधी ड्रोन घेऊन 15 दिवस पण नाही झालं भावांनो. तर आणि 15 दिवसामध्ये भावांनो त्या दोन्ही मोटरा सध्या आता बंद पडल्या. दोन्ही मोटरा बंद आहेत त्या. आता ह्या मोटरांना किती खर्च येईल काय आपला काहीच माहीत नाही, पण गरिबीतनं वर निघालो हो. त्यामुळं जरा थोडं टेन्शन यायला लागलं आता लई जास्त मला, कारण की माझा ड्रोन क्राश झाला या. असू द्या, मी तरी पण मी हसून राहणार आणि मी ह्यातनं काही ना काय शिकत राहणार की बाबा नाही अशा ठिकाणी नंतरनं उडवायचं नाही, नंतरनं ह्याला काळजी घेऊन उडवायला लागते रे जास्त. ही पण मला कळालं आहे. तर चला जाऊ आता आणि सायकलीकडे जाऊ आता. निमा किल्ला बघून झाला आहे. टेन्शन घ्यायचं तर किती एकट्यानं म्या मोरो का टेन्शन घेऊन बा. ह्या ब्लॉगला थांबवतो. सायकल फुल रेडी केली या. तिकडे मागं सायकल आहे. सायकलचं पण टायर झालं आहे पंक्चर. हवा भरली या. दुसरा 13 महिना लागला आहे मागं. ह्याची बॅटरी पण कमी राहिली, 1% आता बंद पडेल. ही ब्लॉग इथं संपवतो. पुढल्या ब्लॉगमध्ये बघा मी काय केलं, इथं पुढं कसा गेलो ड्रोन घेऊन काय कुठं केलं पुढल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल. तर ही व्हिडिओ असा काहीतरी होता.
माझं म्हणणं होतं मित्रांनो की हा ब्लॉग इथंच संपवायचा आणि इथून पुढचा ब्लॉग वेगळा बनवायचा. पण मी ठरवलं की नाही, ह्याच ब्लॉगमध्ये समजा गोष्टी तुम्हाला दाखवून द्यायची होत्या की किती संघर्ष लागतो करा एका ब्लॉगरला. चला बघा. भावाच्या घरी येऊन मी आंघोळ केली आहे. ड्रोनच्या दोन पंख आहेत ना, 2 पंख नीट नाहीत, तिसरा अडकत फिरतो या आणि एक आहे ते चांगला फिरतो या. आता ड्रोनवाल्या भावाला एका फोन केला तर ती मला काय म्हणला माहिती आहे का, ती मला असं म्हणलं की ड्रोनची मोटर बदलता येत नाही, आर्म पूर्ण असतो ती लागतो बदलायला आणि एक आर्मची किंमत लगभग काहीतरी 13-14 हजार रुपये आसपास असते. आपलं 3 खराब येतं. जाम टेन्शन आलेलं आहे. आता मी इथनं निघालो पुण्याला भावांनो, जाऊ 2-3 दुकानं पालते घालून बघू आता विषय काय होतोय, कुठं काय करता येतं आहे. तर समजा गोष्टी सायकल इथं लावली आहे, आपल्या भावाचं घर येते का. तर चला आता इथं जायचं मला महाबळेश्वरला आणि महाबळेश्वरमधनं पुण्याची गाडी पकडून निघायचं आहे पुण्याला. समजा सामान घेतलेलं या. चला निघू आता, जाऊ पुढं. महाबळेश्वर बस स्थानकावरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करू इच्छितो. ही बघा महाबळेश्वर बस स्थानक. आता 1 वाजताची बस आहे या. आता बस येईल, जशी बस लागेल का नाही मग तसं इथनं निघू आता. बघू आता. तर लगभग मला टाईम लागेल अजून एक 2-3 तास लागतील पुण्यात जायला. मी फक्त मोकळी हवा घेण्यासाठी फक्त खाली आलो. खरं सांगायचं म्हणलं तर खरं सांगतोय, खूप जास्त बेकार वाटतंय आपली, बेकार एकदम. चवाईमध्ये 2 तास वेस्ट करतोय. एवढ्या बेकारमध्ये फसली का नाही गाडी, ट्रॅफिकमध्ये फसली भाऊ, लई बेकार फसली, लई बेकार. किती भारी वाटतं हो AC बसमधनं बाहेर येऊन. एका ठिकाणी कॉन्टॅक्ट झाला या, जे महाराष्ट्रामधला समजा जास्त भारी माणूस आहे नीट करणारा ड्रोन बाबतीमध्ये आपल्या. तर बघू आपल्या त्या भावाला कसं भेटणं होतं आहे, काय होतं आहे, समजा गोष्टी बघूया आपण. लागले कॉन्टॅक्ट कात्रजमध्ये आहे, नाही कात्रजमध्ये एक 10 किलोमीटर लांब आहे या. बघू काय होतं आहे, नवले ब्रिज पिशा आहे बहुतेक. तर जाऊन बघू आपला जगभाव होते तर नक्कीच नीट होईल. माझा जगभाऊ, सॉरी माझ्या हलगजरेपणामुळं तुझं ऑपरेशन करायची वेळ आली आहे. आपला भेटला आहेत आपले फॉलोवर भाऊ, आपले नाही फॉलोवर ताई भेटल्यात, फॉलोवर भाऊ नाही. हे तर आपली बस आहे आणि मी तर व्हिडिओ काढत होतो. हे भेटले मला, दादा पण भेटले, हे पण भेटले, ताई पण. भारी वाटलं ना. मला सेल्फी द्या आता माझ्या मोबाईल. हां ताईंना पण सेल्फी देऊन टाकतो. ताईला व्हिडिओ तसं आलेले ते दे व्हिडिओ, सॉरी सेल्फी द्या इकडं. हां ओके चला जाऊ का, बाय बाय. मोबाईल घेऊन जातो. हाय फोटो ओके चला. फायनली तुमचा गणेश भाऊ उतरला आहे कात्रजमध्ये. ठीक बघ. आता इथनं ना मला जायचं आहे आता नवले ब्रिज. कुठं आहे माहीत नाही. नवले ब्रिजची स्टोरी पण लय खतरनाक आहे, म्हणजे तिथं लय जास्त ॲक्सिडेंट होत येतं. बघू आता जाऊन काय आहे ते. आधी गाडी बघतो आता. तर नवले ब्रिजपासून एक 1.5 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर एक लोकेशन भेटलं. त्या लोकेशनला मी आलेलो या. बघू आता इथं काय होतं काय नाही. ते एक दादा इथंच म्हणलं मी 5 मिनटामध्ये, तर ती येतं या. बघू इथं आसपास आहे कुठंतरी. 5 मिनटामध्ये ड्रोन नीट केला, फक्त 5 मिनटामध्ये. आई शपथ मी हैराण झालो. 5 मिनटामध्ये ड्रोन नीट केलाय. ती मोटर फिरत नव्हती हातानं जबरदस्तीनं मोटर फिरवली आणि त्यांना जोरानं असं टेपलं, आपटलं ड्रोनला भाऊ. त्या मोटरीवर आपटलं पूर्ण. मी म्हणलं ड्रोन फुटला, संपला विषय. म्हणलं जगभाऊ कामातनं गेला. पण भाऊ विचार करा, त्यांना नंतर ना काय केलं माहिती आहे का, खाली ठेवला त्यानंतर ना उडवला. ड्रोन चालू झाल्यानंतर ना माझं रिॲक्शन जे होतं, मी बॉम्बलायला लागलो अक्षरशः. एवढं भारी वाटलं लागलं. हाय फॉलोवर भाव भेटलं होतं. मी लय जास्त खुश आहे भावांनो. मी जिथं ड्रोन घेतला होता नाही, त्या ड्रोनवाल्या भावाला फोन केला. ती काय मला माहिती का, इथं या म्हणला तुम्हाला मग खर्च सांगतो किती होईल ते. त्यांना नाही म्हणतं भावांनो, मला म्हणजे जाम ही केला असतं बरं का. पण ह्या भावानं घेतला ड्रोन. सांगतो तुम्हाला काय झालं सांग. अरे काय यार भाऊ, दादानं आवाजावरनं ओळखलं आणि दादा आपल्याला यूट्यूब चॅनलवरती बघतात. खूप जास्त भारी वाटतं या. आणि ड्रोन पण नीट झाला आणि खूप जास्त भारी वाटतं या. ती सकाळ ड्रोन क्रॅश झाला माझा. इथं पाठीमागं नीट केला, लय भारी त्यानं नीट केला, लयच भारी. अहो लय भारी नीट झाला. महाबळेश्वरला सायकल तिथं आहे ना आपली. हां तर आता दादा मला सोडायचं तिथं नवले ब्रिजपर्यंत. नवले ब्रिजपासून नंतर ना मग आपण आपली महाबळेश्वरची गाडी पकडून मग नंतर आपण जाणार तिकडे. हो नो, आता मी निघालो कात्रज चौकामध्ये. तिथनं आपल्याला भेटणार आहे गाडी महाबळेश्वरची. तर आपल्या भाऊचीच रिक्षा आहे. चला निघू भाऊ. एकदम मस्त. बाकी समजा बरं आहे ना, एकदम भारी. चला निघालोय आता. टाईम बघा 1:13 रात्रीचा टाईम. रात्रीचा टाईम बघा 1:13 झालती या. आणि मी सदलाक 5 गणीमध्ये ह्या डंपरमध्ये आहे आणि ही खडी घेऊन निघाला आहे दर्याला. आणि मी ह्या गाडीमध्ये हे आपला ड्रोन घेऊन
सकाळी ड्रोन प्रतापगडावरती आपला क्रॅश झाला होता. मी अजून सकाळी काय खाल्लेलं नाही. मी सकाळी डायरेक्ट एस टी पकडली. एस टी पकडून डायरेक्ट पुण्याला गेलो. ड्रोन नीट केला. तिथनंच गाडी दुसरी धरली. पुण्यातनं गाडी पकडून त्यानंतरनं मी वाईमध्ये आलो आणि वाईमधनं दुसऱ्या गाडीला हात करत मी डंपरमध्ये बसून आलो. आता डंपरमधनं आता मी आलो आहे पाचगणित. आता पाचगणित जाणार महाबळेश्वरमध्ये. आता महाबळेश्वरमध्ये आपल्याला कोणतरी घ्यायला येतं या खास एकदम खालनं लांबनं कोण येतं तुम्हाला दाखवतो मी. म्हणजे एक गोष्ट कळते बरं का, संघर्ष करायलाच लागतो रे माझ्या बाबा. संघर्ष केल्याशिवाय आयुष्यात काहीच नाही. ही दिवस नंतर येणार नाहीत माझ्यापाशी. देव बघतोय तू परीक्षा किती घेतो या, तो परीक्षेत पास होतोय का नाही होतो या. तर ड्रायव्हर भाव गेलतोय तेव्हा तिकडे पाणी आणायला आणि आपण हाय गाडीत. तर जाऊ आता. पण भारी वाटतंय की मी आयुष्यामध्ये काही ना काही वेगळं करतो या लोकांपेक्षा. चार भितरीत बसून राहत नाही मी, चालतोय भाऊ. आणि हे दिवस मला 2 वर्षानंतर ना आठवणार की मी लई पुढच्या लेवलला गेलो नाही रे यार. तो आयुष्यात काय ना काय करून दाखवलंय तो. खरं का नाही. उतरलो ह्या गाडीतनं. चला आता जाऊ. आलो. लई लांब फेरा मारला आज भावाला ते घ्यायला. धन्यवाद राव. रात्री 2 वाजता गाडी आली घ्यायला. म्हणजे जोक नाही. ह्याला म्हणते ती माणूस की. चला जाऊ. लई दुखायला लागलं ते माझं. धन्यवाद भाऊनं पण ज्या मदत केली बरं का एकदम मस्त मध्ये. चला आता निघू. 1:49 असली टायमिंग. आता निघालो सायकल इकडल्या साईडला गाडीत बसून. भाऊ आपलं काय वेदांत नाव आहे ना आपलं. वेदांत वेदांत हवालदार भाऊ आपले किल्लेदार आहेत, प्रतापगडाचे किल्लेदार. तर त्यांचे वंशज आहेत ते. किती भाऊ? 14वी वंशज आहेत. म्हणजे 14वी पिढी म्हणायचं थोडक्यात. तर घेण्यासाठी आले आहेत. खूप जास्त भारी वाटते. माणसं एवढी रात्रीच्याला मदत करते. मी सोलापूरचा भाऊ इकडलं तरी पण मदत करते ती. हे खूप जास्त भारी वाटतं. आणि एक भारी वाटतं की बाबा नाही तुला मदत करते चल पुढे. हीच खूप जास्त मोटिवेशन भेटतं मला. त्यामुळे मी पुढे चालत राहतो. रात्रीची 2:30 वाजली आणि आता मी झोपतो. मी आहे घरात भाऊच्या. घरात आहे. झोपतो आता. आयुष्यामध्ये स्ट्रगल हा केलाच पाहिजे. आज लय मोठा प्रवास करून थकून गेलो आहे. पूर्णपणे डोळ्याला आलं इथं झोपेच्या तू म्हणून असा काहीतरी माझा आज पूर्ण संघर्षाचा दिवस होता. आज बोलणार नाही. व्हिडिओ जर आवडलास तर व्हिडिओ लाईक करा. तुमची इच्छा शेवटी. हर हर महादेव. संघर्ष करा.